आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. 2 वर्षापासून बेपत्ता राहुल भदाने कुटुंबियांचा पोलीस तपासावर गंभीर आरोप. धुळे जिल्ह्यातील 2 वर्षापासून बेपत्ता असलेल्या राहुल देवीदास भदाने प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळाले आहे. राहुलच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत पोलीस तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत तातडीने निष्पक्ष तपास करून राहुलचा शोध लावण्याची मागणी केली आहे. धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत राहुल भदानेच्या वडिलांनी सांगितले की 11 जून 2024 रोजी बेपत्ता झालेल्या राहुलचा अद्याप कोणताही ठोस शोध लागलेला नाही. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार SIT मार्फत तपास सुरू असतानाही तपासात अपेक्षित प्रगती झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. राहुलच्या शेवटच्या मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज तसेच इतर तपासातील बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाचा वेगाने आणि निष्पक्ष तपास करावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. तसेच राहुलचा तातडीने शोध न लागल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. माझा अल्पवयीन लहान भाऊ आणि देवीदास सत्माराम भदाने यांचा लहान मुलगा राहुल देवीदास भदाने हा हरवलेला आहे. सदरील प्रकरणामध्ये नळाणा पोलीस स्टेशन या ठिकाणी 11 जून 2024 रोजी 363 अन्वये किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरील प्रकरणामध्ये माननीय बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठाने पोलीस अधीक्षक धुळे आणि ATS मुंबई यांना तपासासाठी निर्देशित केले. तरी 2 वर्षामध्ये सदर प्रकरणात कुठलाही निष्कर्ष आलेला नाही, अल्पवयीनाचा शोध घेण्यात आलेला नाही. सदरील प्रकरणामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदय यांना बांबे या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. पोलीस महासंचालकांना आम्ही स्वतः भेटलेलो आहोत. त्यानंतर विविध कलेक्टर महोदयांना भेटलो आहोत. तरीही सदर प्रकरणामध्ये पोलिसांचा निष्काळजीपणा आहे. अल्पवयीन भुसावळ या ठिकाणी अननोन व्यक्तीसोबत 11 जून 2024 रोजी दिसून येत आहे. तरी सदर फुटेज पोलिसांना पेनड्राईव्हमध्ये स्टोअर करण्यात आला नाही आणि त्यामुळे हाती आलेला अल्पवयीन याचा शोध आज पायतो लागलेला नाही. सदर प्रकरणामध्ये शेवटचे लोकेशन माहितीच्या अधिकारामध्ये आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाल हरियाणा या ठिकाणाची निष्पन्न झाली होती. तरी ATSच्या अधिकाऱ्यांनी तपास केल्याप्रमाणे आणि त्यांना आम्ही विचारणा केल्यानुसार चौकशी केल्यानंतर त्यांनी ऑफ रेकॉर्ड दिलेल्या माहितीनुसार त्याचे लोकेशन लुधियाना पंजाब राज्य येथील मिळाले आहे. तरी लुधियाना पंजाब राज्य या ठिकाणी पोलीस 2 वर्षामध्ये पोहोचलेले नाहीत. 1 वर्षापासून LCBकडे धुळे यांच्याकडे गुन्ह्याचा तपास असताना LCB यांनी शोध मोहीम हाती घेतलेली नाही आणि प्रत्यक्ष कुठल्याही ठिकाणी व्हिजिट केलेली नाही. लुधियाना या ठिकाणाचे लोकेशन LCBच्या निदर्शनास आलेले नाही आणि सदर प्रकरणामध्ये 28 फेब्रुवारी 2026 रोजी SIT स्थापन करण्यात आलेली आहे. तर SIT मार्फत या प्रकरणाचे संदर्भात कुठलीही शोध मोहीम हाती घेताना दिसून येत नाही. तरी प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक धुळे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी स्पष्टीकरण द्यावे. दरम्यान या प्रकरणात कुटुंबियांनी तपासाबाबत अनेक मुद्दे मांडले असून संबंधित यंत्रणांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, वॉइल टाईल्स, फ्लोर टाईल्स, विट्रिफाईड टाईल्स, स्टेप्स अँड रायझर टाईल्स, पार्किंग टाईल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849.